बऱ्याच लोकांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नसेल की आपण आज इथे का जमलो आहोत. आजचा दिवस 9 ऑगस्ट हा एकाच दृष्टीने महत्त्वाचा नाही आहे, तर वेगवेगळी कारणं आहेत. पहिलं म्हणजे आजचा दिवस नागासाकी दिन म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेने 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, ज्यामध्ये लाखो लोक मरण पावले. कित्येक जण, ज्याला आपण परमनंट हेरिडिटरी डिसऑर्डर म्हणतो, त्यांनी ग्रसित झाले. एवढंच नव्हे तर तिथली जमीन पूर्णपणे त्याची सुपीकता नष्ट झाली. म्हणून त्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 9 ऑगस्ट हा नागासाकी दिन म्हणून घोषित केलेला आहे. तसेच 9 ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणूनही साजरा केला जातो. याच दिवशी अखंड भारत दिवस देखील आहे. तसेच आजच भारतीय ग्रंथालय दिन सुद्धा आहे. म्हणजेच 9 ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. आपले माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडेजी यांनी हे वर्ष लोकमान्य उत्सव म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचमुळे आमच्या शाळेचे विद्यार्थी तुमच्यासमोर लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातले काही प्रसंग सादर करणार आहेत. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, वर्षही महत्त्वाचं आहे, कारण ही 160वी लोकमान्य टिळकांची जयंतीचं वर्ष. तसंच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली, त्यालाही 125 वर्ष पूर्ण होत आहेत. एवढंच नव्हे तर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषवाक्याला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. असे या दिवसाचे महत्त्व आहे आणि म्हणून आजचा दिवस शाळेत साजरा करण्यात येत आहे. आता मी ज्या टीचर्सनी, ज्या शिक्षकांनी याचं आयोजन केलेलं आहे त्यांना विनंती करते की त्यांनी पुढचा कार्यक्रम सुरू कर. क्रांती दिन या निमित्ताने देशकार्यात सहभागी क्रांतिवीरांना शतशः अभिवादन. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील काही घटना सादर करण्यासाठी आपल्या शाळेचे विद्यार्थी घेऊन येत आहेत. नाटकाचे बोल आहेत, मी टिळक बोलतोय, मी टिळक बोलतोय.
ओके, चला तर मग आपण आज शिकूया गुणाकार. वया उडा, पाठी काढा आणि 12 गुणीला 4 लिहा आणि कालचा गृहपाठ केला का? दाखव. हा, शाबास, खूपच छान. दाखव. अरे चुकलंय. अरे म्हणू नको रे, मला माझ्या वर्गात शांतता हवी. बरोबर कर. ओके. अरे वा, खूपच छान. असाच अभ्यास कर. फारच छान. हा, तुझी पाठी दाखव रे. वा, खूपच छान. आता हे बरोबर कर. ओके. शाबास, असंच कर. ठीक आहे. दाखव तुझी पाठी. हा. अरे चुकले, बरोबर कर. आणि कालचा गृहपाठ तर तू केलाच नाही. आता तुला शिक्षा मिळेल. अरे शेंगाची टरफली कोणी टाकली? तू टाकली? तू टाकली? तू टाकली? कुठं बोलताय? शांत बसा. मला माझ्या वर्गात शांतता हवी. थांबा, आता मी तुम्हाला शिक्षाच करतो. तू खाल्ला रे शेंगा? उभा राहा. उभा राहा. तू खाल्ला रे शेंगा? पुढे उभं. तू खाल्ला ना? तूच खाल्ला रे शेंगा? पुन्हा बोलतो. पुन्हा बोलतो. चल उभा राहा. उभा राहा. हात वर कर. गुरुजी, मी या शेंगाही खाल्ल्या नाहीत आणि टरफलही फेकली नाही. काय म्हणाला? गुरुजी, मी या शेंगाही खाल्ल्या नाहीत आणि टरफलही फेकली नाही आणि याबद्दल मार तर मी मुळीच खाणार नाही. काय धाडसी मुलगा दिसतो हा? तुझ्या आई बाबांना जुने शाळेत कळलं ना? उद्या तुझ्या वडिलांना जुने शाळेत, नाहीतर तसा येऊ नको. सामान्य वाटतात, पण काही प्रसंगात त्यांची उंची हिमालय इतकी वाटते. असे प्रसंग त्यांच्या चरित्रात सहस्रावधी आहेत. त्यावेळी टिळकांच्या व्यक्तिमत्वाच्या विराट व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. The accused is guilty and two of us said he is innocent. हा राजद्रोहाचा खटला आहे आणि कोर्ट ज्युरींच्या मताशी सहमत आहे. मिस्टर टिळक, तुम्हाला यावर काही बोलायचं आहे?
त्यांना शाळा काढण्याची कल्पना सुचली. नुसत्या विचारांनीच ते भारावून गेले. त्यातच पुढचा मार्ग काढण्यासाठी ते विष्णू शास्त्री चिपळूणकरांकडे जाण्याचे ठरवतात. मनात योजनेची कल्पना सत्यात उतरते. सर्वच गोष्टी विरुद्ध असताना निश्चयाने पुढे पाऊल टाकल्यानंतर प्रतिकूल गोष्टी सुद्धा अनुकूल होत जातात आणि तो सोन्याचा दिवस येतो. मग आगरकर MA नंतर पुढे काय? सरकारी नोकरी निश्चितच करणार नाही. खूप झाल्या योजना, खूप झाले विचार. आता त्या योजना प्रत्यक्ष राबवण्याची वेळ आलेली आहे. गळाचे दोर केव्हाच कापून टाकले. आता एकतर मरा नाहीतर मारा. आणि असंच जर असेल तर मग मारा. शिक्षण पद्धतीतच काहीतरी दोष. मुलांवर लहानपणापासून देशाभिमानाचे आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार करावे लागतात. हो, पण ते होणार कसं? आपली स्वतःची शाळा कॉलेज काढून राष्ट्रीय शिक्षण द्यायचं. जबाबदार आणि देश कार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार करायची. आपण विष्णूशास्त्रींना भेटायला हवं. शाळा सुरू करायची म्हटली की सुरू होते. त्यासाठी सरकारी परवानगी लागते. सूट शाळा सुरू करायला ती काही खानावळ नव्हे. शास्त्री बुवा, आम्ही तशी योजना तयार केली. तुम्ही लाख योजना तयार करालो, पण त्या कागदावर प्रत्यक्षात काय? अशा शंकाच काढत बसल्या तर मग हातून कधीच काहीच करणार नाही. पण इंग्रजांच्या शाळा सोडून तुमच्याकडे येणार कोण? इंग्रजांनी शाळा कॉलेज सुरू केली ती त्यांच्या हितासाठी. इंग्लंडहून कारकून आणणं परवडणार नव्हतं. मग इथे स्वस्तात राहणारा गुलाम आहेच म्हणून शाळा करायची. जाऊ दे, पण तुम्हाला नाही करायचं. पण हा आत्महत्याचा व्यवहार कशासाठी? चला आगरकर, चला चला. आम्ही तुम्हाला आधीच म्हटलं होतं ना, शास्त्री बुवांनी निबंधमाला दिल्यानंतर त्यांच्याकडनं अजून काही नवीन गोष्टींची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. चला बसा. चला बसा. नरेंद्रराव बसा. वा 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 वा, तुमची जिद्द खूप मोठी आहे. मी केवळ तुमची परीक्षा पाहिली, संतोष वाटला. बरं, शिकवण्याची आपण काय पद्धत अवलंबणार आहोत ते एकदा स्पष्ट करूया. एकतर मुलांना जाचक वाटेल अशी शिस्त मुळातच शाळेत नसेल. मुलांना सतत शाळेत यावं असं वाटलं पाहिजे. नुसतं पुस्तकी हुशार बनवायचं नाही. पाश्चात्य विषय शिकून त्या देशात काय व्यवहार चालतात हे शिकवायचंच. आणि त्याचबरोबर वैदिक गणितासारखे आपले विषयही शिकवायचे. देशहिताचाच विचार करणाऱ्या पुढील पिढ्या घडवायच्या. आणि आपण फक्त उदरनिर्वाहापुरतेच पैसे घेऊन संस्थेचा पैसा आणि पैसा देशहितासाठी खर्च करायचा. अरे वा, मग ठरवून टाकू, उद्या सुरू करू. मी बोलतो बरोबर दादांची. त्यांचा वाडा रिकामाच आहे. होऊन जाऊ द्या तिथून शाळेची मुहूर्तमेढ.
आमच्या दोघांवरती मोठी जबाबदारी टाकता. इंग्रजी व सामान्यांसाठी मराठी. तर आता वृत्तपत्राला कोणते नाव द्यायचे? चाबू की कोरडा की विक्रम असे काही सुचत नव्हते. तेव्हा दामलेंनी केसरी हा नाव सुचवले. टिळक म्हणाले, उत्तमच आहे. इंग्रजांना ठिकाणावर आणण्यासाठी केसरीचीच गर्जना आहे. झाली जाहिरात येऊन. एकदा तपासून घ्या. आगरकर केसरीचे संपादक आहे. तुमच्या मराठा ढवळाढवळ केली तर चालेल तुम्हाला? वाचून दाखवा. हो, ऐका शास्त्री बुवा. या वर्तमानपत्रातून जे सत्य आहे अशी खात्री आम्हाला पटेल त्याचाच आम्ही पाठपुरावा करू. इंग्रजांच्या आमदानी खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते. केसरी म्हणजे सिंह असल्याने या नावाला शोभतील असेच लेख आमच्या या आगामी वर्तमानपत्रातून येत राहतील. वा आगरकर वा. काय बळवंतराव, कशी काय वाटली जाहिरात? बरी आहे. आमच्या मराठापेक्षा जरा कमी. केसरी आणि मराठा आधुनिक भारताच्या वृत्तपत्रकारितेचं उदाहरण ठरावे. या केशवजी नाईक चाळीमधून या उत्सवाची सुरुवात करायची. आपण सर्वजण या उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त सहकार्य कराल अशी आशा करायला हरकत नाही. पोवाडे, व्याख्यानं, भाषणं असा भरगच्च कार्यक्रम. लक्षात ठेवा, देशकार्य म्हणजेच देवकार्य. या आपल्या देशाला, आपल्या देवाला त्या हरामखोर ब्रिटिशांच्या तावडीतून आपल्याला आता मुक्त करायचं.
Mr. Ram, take strong action. All I want is a plague-free Pune. I'm commissioning you as a plague committee chairman, with all rights at the governor's office in Pune. Remember, it's a martial order. आणि दिवस ठरला 22 जून 1897 इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस उगवलाय. अनायसे संधी चालून झाल्या. देवा घाव घालायचा असे ठरले. योगायोग घालूया बाळकृष्ण बोले बंधूला रॅडमची करूया. राणीच्या वाक्य सरकारने जे उद्योग आरंभले ते केवळ अनाकलन जबरदस्ती कुणाच्या घरात घुसायचं, त्यांना बाहेर काढायचं, फवारणी करायची, यावरून या सरकारला काही समजतं का असाच प्रश्न उपस्थित होतो. आणि अशा अत्याचाराला कंटाळून लोकांपैकी कोणीही अशा प्रकारचा सूर घेतला असेल तर त्यासाठी पुण्याला जबाबदार करायचा आणि त्यांच्यावर जास्तीचा कर लावायचा. यावरून ब्रिटिश सरकारच्या तल्लख बुद्धीची कीव करावीची वाटते. ब्रिटिश सरकारने एकदा तरी आत्मपरीक्षण करून पाहावं. यावरून तरी त्यांना शहाणपण आलं तरी बरं असंच म्हणावं लागलं. दादा शिक्षक या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? राजीव, मुंबईत कामगारांचा संप झाला तर मँचेस्टर मधल्या कापड गिरण्या बंद पडतात. त्याचे पडसाद इथे हिंदुस्थानात उमटतात. ब्रिटिशांना आपल्या समोर झुकावंच लागेल. पण अशानं तुम्ही त्यांच्या जगण्याचं साधन हिरावून घ्या. राजी, ते इंग्रज लोक भारतात आले ते उद्योगधंद्याच्या निमित्ताने आणि त्याच बळावर ते आपल्या राज्य करतात. त्या ब्रिटिशांनी आपल्या देशी उद्योगावर चाचक घाटी आणि कर लावून ते उद्योग बंद पाडले. आपल्यालाही आता ब्रिटिशांचे उद्योग बंद पाडायचे. आजपर्यंत आपल्या देशात बनत असलेल्या मालावर या ब्रिटिशांनी पैसे कमवले. या व्यापारी ब्रिटिशांचा मुकाबला करायचा असेल तर स्वदेशी उद्योगांचा पुरस्कार करायलाच हवा. आणि त्यासाठी आज आपण बॉम्बे स्टोर्सची स्थापना केलेली आहे. यापुढे आपण फक्त स्वदेशी वस्तूंचाच वापर करायचा आहे आणि त्यासाठी परदेशी मालावर बहिष्कार घालायला लागेल. सक्षम करण्यासाठी त्यांना तंत्र शिक्षण, धंदे शिक्षण देणं हे आवश्यक आहे. आज आपला देश गरिबीच्या शेवट
त्यांची तब्येत ढासळत गेली, पण वाचनाची अत्यंत आवड. फ्रेंच, जर्मन, पाली भाषा ते शिकले. भगवद्गीतेचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांनी खूप चिंतन केले. त्यांचे अंतःकरण सुरू झाले की कर्म काय आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवरच गीता समजावून सांगितली नव्हती का? धर्माला कायम ठेवून कर्तव्याचे ते पालन करायचे हेच ते. आणि त्यांनी तुरुंगात 900 पृष्ठांचा गीता रहस्य ग्रंथ लिहून पूर्ण केला. जणू काही गजानन महाराजांना साक्षात्कारच झाला होता की टिळकांच्या हातून हे अलौकिक अद्वितीय महान कृत्य घडायचे आहे. आणि त्यांनी टिळकांना भाकरीचा प्रसादही पाठवला बघा. आणि अशा प्रकारे त्या रहस्य ग्रंथ लिहून पूर्ण झाला. मी काय ब्रिटिश सरकार आहे की लोकांनी माझा वेळ घेऊन मला भेटायला यावं. मी या लोकांचा आहे आणि ते माझे. ते मला हवं तेव्हा भेटू शकतात. बदलाची सुरुवात आपण आपल्यापासून करूच शकतो ना. त्यावेळी देश पारतंत्र्यात होता. आपल्याला स्वराज्य हवं होतं आणि आज आपल्याला सुराज्य हवं. त्यावेळी जसं टिळकांनी लोकांना जागं केलं तसं आज कोणीतरी करणं गरजेचं आहे. इथेच मुंबईच्या सरदार गृहात लोकमान्य टिळक आपल्याला सोडून लोकमान्यांचा मृत्यू झाला. लोकांमधील सर्व पुरुष समाप्त झाला. सिंहगर्जना करणारा आवाज काळाच्या पडद्याआड गेला. हे लोकांसाठी देव होते. लोकांचे अभिन्न अंग होते. कोसळत्या आभाळाला सावरणारा नरकेसरी गेला. आता स्वातंत्र्याचा लढा आम्हाला पूर्ण करायचा आहे. टिळकांचे स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात सतत एकच आवाज गुंजत राहील की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. To show the great honor towards our freedom fighters, our little champs, little kids from our little angels are there with their different costumes. You have to only just listen very carefully and huge round of the applause after their dialogues only. Now from first standard, Yashmit Bhati. जय जवान जय किसान. Very good. Yash Farhan. जय जवान जय किसान. Arnav Deshmukh. Arnav Deshmukh. Next one is Raj Lahane. जय हिंद. Jai Hind.
It is a great opportunity. Very good, good. Huge round of applause for them. Daring is necessary there. Arnav. दुश्मन की गोलियों से हम नहीं डरते, हम आजाद थे, आजाद हैं और आजादी रहेंगे। हमारे खून के एक बूंद से हजारों चंद्रशेखर आजाद पैदा होंगे। वंदे मातरम। Huge round of applause for कार्तिक प्रधान। Only for daring, only for stage daring. Huge round of applause for. Now second standard, Soumya Mantri. जब पंडित जवाहर नेहरू जी हरदम हमेशा कहते थे, आराम हराम है। Vansh Sharma. मैं पंडित जवाहरलाल नेहरू हूँ। संकट और गतिरोध जब होते हैं तब वे हमें सोचने पर मजबूर करते हैं। धन्यवाद। Huge round of applause for very nice reading. Next, Rudraksh Navle. जिंदाबाद। Very good. Prathmesh Jadhav. पंडित जवाहरलाल नेहरू हर बार कहते थे कि हराम हराम है। धन्यवाद। Very good. Samiksha Dev. माझं नाव समीक्षा संतोष दे। Huge round of applause for daring. Then Sanika Aru. तिची राणी, मी माझी झाशी कोणाला कधी देणार नाही। झाशी माझीच आहे, माझीच आहे आणि माझी राहणार पण। राणी, मैंने अपनी झांसी न किसी को दी थी, न किसी को दी है और न ही किसी को दूंगी। मेरा नाम सारंग दाइमा है और मैं लोकमान्य तिलक का पात्र कर रहा हूँ। मैं उनके बारे में कुछ कहना चाहूँगा। देशवासियों, स्वराज हमारा जन्म सिद्ध अधिकार है। हम और इस जुल्म को बर्दाश्त नहीं करेंगे। हमें स्वराज को किसी भी कीमत पर पाना होगा। भारत माता को ब्रिटिश सरकार से शासन में हम नहीं रख सकते। हमें अंग्रेजों को उल्टे पैरों तले लौटने के विवश कर देंगे, क्योंकि स्वराज हमारा जन्म सिद्ध अधिकार है। जय हिंद। दिल में ममता की पुकार थी, एकता का स्वरूप जो इनने रचा, देश का मानचिन्ह पल भर में बदला। गरीबों का सरदार था वो, दुश्मनों के लिए लोहा था वो। झांसी मेरी है और झांसी मेरी सदैव रहेगी। मैं
the ma'am's permission, I declare our today's program is finished here.